सांगितलेलं ब्रीफ लक्षात आहे ना? येस सर, मी ऑलरेडी काही पॅकेजेस तुम्हाला ईमेल केले होते. हे आमचे केरळचं पॅकेज 5 दिवस आणि 6 रात्रींचं. हे अंदमान निकोबारचं. ही आमची खास हनीमून टूर आहे. आणि जर तुम्हाला नेचरची आवड असेल तर तुम्ही नॉर्थ ईस्टलाही जाऊ शकता. आमच्या या टूरमध्ये आम्ही रिअल नेचरचा एक्सपिरियन्स देतो. नो, मला यातली एकही टूर आवडली नाही. मला एखादी ऑफ बीट जागा हवी. वेट, मी एक फाईल सेंड केली, प्लीज चेक दॅट. या फाईलमध्ये मी काही जागा आणि माझ्या काही रिक्वायरमेंट्स आहेत त्या फायनल करून ठेवल्या आहेत. तुम्हाला आम्हाला इथे कसं जाता येईल ह्याची प्लॅनिंग करून द्यायची. अँड येस, मोस्ट इम्पॉर्टंटली म्हणजे आम्ही तिथे गेलो आहे हे कधीच कोणाला कळता कामा नये. अहो सर, पण या जागा किती सुनसान आहेत. इथे कधीच कोणी फिरायला जात नाही. तुम्हाला इथे का जायचं आहे? कारण मला माझ्या बायकोला एक वेगळा एक्सपिरियन्स द्यायचा आहे. मला तिला अशा ठिकाणी घेऊन जायचं आहे जिथे कधीच कोणी गेलं नसेल आणि जाणारही नाही. अहो सर, हे बघा, तुम्हाला हवे तेवढे पैसे मिळतील या पॅकेजसाठी, पण मला ही ट्रिप मला जशी हवी तशीच झाली पाहिजे. ओके सर, मी प्लॅन वर्कआउट करतो आणि मग तुम्हाला कळवतो. गुड, सी यू. या, ओके सर, सी यू. हॅलो विश्वा. हॅलो, काय झालं जानू? तू अर्जंटली कॉल कर असा मेसेज का केला होतास? तू 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 ठीक आहेस ना? हो म्हणजे आता तरी सगळं ओके आहे, एकदम ठीक आहे. पण मला जयंतबद्दल जरा डाऊट येतोय. नाही म्हणजे मला ऑलरेडी ह्या वाईब्स येतच होत्या की आपण दोघं त्याला वेडं ठरवण्याचा प्रयत्न करतोय. हे बहुतेक त्याला कळलंय आणि आता मात्र त्याच्या डोक्यातनं काहीतरी भलतंच सुरू आहे. म्हणजे नक्की काय झालंय मला सांगशील का? अरे म्हणजे जयंतने एका ट्रॅव्हल एजंटला घरी बोलवलंय आणि बहुतेक ना मला तो कुठेतरी बाहेर घेऊन जाण्याचा प्लॅन करतोय. त्याला असं वाटतंय की हा त्याचा सिक्रेट प्लॅन आहे, पण मला ऑलरेडी सगळं कळलंय. जानू, दिस इज सिरियस. गेल्या वेळी पण त्यांनी असंच कुठली कल्पना न देता तुला बेशुद्ध करून हनीमूनला नेलं होतं. हो विश्वा, पण या वेळेस मात्र मी तसं काहीही होऊ देणार नाही. जयंतला भले मला कुठेही बाहेर घेऊन जायचं असू दे, पण मी मात्र पूर्णपणे सावध राहणार आहे आणि त्याचा हा प्लॅन मी अजिबात सक्सेसफुल होऊ देणार नाही. यावेळेस मी माझ्या आईबाबांपासून कुठेही लांब जाणार नाही. जानू, यावेळी मी तुला अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे जिथे फक्त तू, मी आणि आपलं प्रेम असेल. आधीची जानू खूप साधी होती. जयंतचं सगळं सत्य कळूनही शांत बसणारी होती, सहन करणारी होती. पण आताची जानू तशी नाहीये. त्याने मला दिलेल्या अनुभवांमुळेच आता त्याच्याही पेक्षा 4 पावलं पुढे राहून मी विचार करू शकते. त्यामुळे तो मला फसवण्याचा कधीच विचार करू शकतो. मी एकदा प्रेमाने विचारून बघेन. आलीस तर ठीक, नाहीतर तुला बळजबरी घेऊन जावं लागेल मला. पण जानू माझ्या बरोबर मी ठरवलेल्या ठिकाणी येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे. तुमच्या आवडीची भाजी केली आहे, भरलं वांग. यांना आणि तुम्हाला दोघांना आवडते ना, म्हणून केली. हो अगं, आवडते ना मला. खूप आवडतं भरलं वांग. मी अगदी ताव मारणार आहे आणि तुला फोन करून कळवतो सुद्धा कशी झाली आहे भाजी. हा, अच्छा, चला जाऊया बापू. बाबा, फक्त जावयालाच भेटायचं होतं का तुम्हाला? तुमची मुलगी आली एवढी तुमच्यासाठी तिचं काय? अगं, तुला कसं विसरणार? तू तर लाडकी लेक आहेस बाबा. बाबा ना, तुम्हाला म्हणाली होतीस ना, आज संध्याकाळी तुझ्याकरता कोपऱ्यावरनं आपली छान स्पेशल भेळ घेऊन येतो. हा, बाहेरचं कशाला खायला देताय तिला? अगं लक्ष्मी, एखाद दिवस चालतं ग, रोज रोज कुठे खाते ती. आणतो का, आणतो. चालेल. चला. काका,
इकडे एक बालणपण सांभाळता सांभाळता माझ्या नाकी नव्हतं, तुम्ही 5-5 कसं काय सांभाळलं? सिद्धू, पहिल्या अनुभवावरनं मी शिकत गेलो. काळजी नको करूस, 5व्यापर्यंत तूही शिकशील ना. माफ करा, पण मला सांगा इथे जवळ कुठे पोळी भाजी केंद्र आहे काय? नाही अहो, माझी बायको आजारी असल्यामुळे घरून डबा नाही आणला मी. भूक लागली आहे, तर असेल कुठे पोळी भाजी केंद्र तर सांगा, मी तिकडे जाऊन घेऊन येईन. काय साळवी करता, काय बोलताय तुम्ही? मला बाहेर जायची काय गरज आहे? माझ्याकडे आहे ना डबा, आपण दोघे घेऊ शकतो यार. बसा बसा. वा, हे खूप बरं झालं. आज बऱ्याच दिवसांनी आईच्या हातचं जेवण जेवायला मिळणार. या बसा. अरे साळवी करता, हळूहळू, डबा कोणी पळवून देत नाहीये. सावकाश होऊ दे. त्याचं काय साहेब, मी बऱ्याच दिवसांनी असं घरचं जेवण जेवतो आणि ही भाजी माझी खूप आवडते म्हणून खातो, सावकाश खातो. माझ्याही मुलाला खरं तर ही भाजी खूप आवडते, पण घरच्या अन्नाची, घरच्यांच्या प्रेमाची किंमतच नाही येत. काही म्हणालात का? नाही, काय नाही.